YouTubeवरचे व्हिडिओ बघून आपल्याला दिसून येते की आपण दीड-दीड तासाचे व्हिडिओ बघतोय. पण खरंच YouTube सफिशियंट आहे का? खरंच हे 25 दिवस आपल्यासाठी पुरेसे ठरणार आहेत का? बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटू शकतं की तुमची तयारी योग्य चालू आहे, पण ती योग्य चालूही नसेल कदाचित. की खरं सांगायला गेलं तर 25 दिवसात सी-सॅटचा तरी स्टडी करणं अवघड आहे. अवघड म्हणजे अशक्यच आहे. आणि तुम्हाला वाटेल की मी खूप स्टडी केली, पण ती सगळी स्टडी फक्त तुम्ही बघितली आहे, स्वतःहून स्वतः एक्सपिरियन्स काहीच नाही केलेला आहे. म्हणून 30-20 हा फॉर्म्युला काय? कॉन्फिडन्स जो असेल तो तिथे कामा पडणार. फ्री टेस्ट तर द्यावीच लागेल. तरच तुम्हाला काय होऊ शकतो, त्याचा फायदा होऊ शकतो. जर 5चे 5 प्रश्न चुकले तर तुमचे 1.25 मायनसमध्ये जातात. की पुढचे येणारे प्रश्न पण तुम्हाला जमत नाही. नमस्कार मित्रांनो. आपल्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, की 25 दिवस राहिलेत. खरंच तयारी पूर्ण होईल का? YouTubeवरचे व्हिडिओ बघून आपल्याला दिसून येते, की आपण दीड-दीड तासाचे व्हिडिओ बघतोय. पण खरंच YouTube सफिशियंट आहे का? की YouTubeवरनं आपण पूर्ण प्लॅन तयार करू शकतो का? किंवा आणखीन एक प्रश्न येतात, की खरंच हे 25 दिवस आपल्यासाठी पुरेसे ठरणार आहेत का? त्यासाठी नेमका काय प्लॅन पाहिजे? हे सगळे प्रश्न जे आहेत, ते आपण या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला काय-काय गोष्टी सांगितलं जाईल. हवं तर तुम्ही तुमच्यासोबत एक वही, पेन, पेपर ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा प्लॅन लिहू शकणार आहे. तर आपण सगळे प्रश्न तर तुम्हाला इथं बघितलेलेच आहेत तुम्ही, काय आहे? त्या प्रश्नाचं एक-एक करून उत्तर देऊया. सर्वात अगोदर येतं, की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत का बघितला पाहिजे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं कारण असं आहे, की बऱ्याच वेळेस तुमचं मिसकन्सेप्शन होऊ शकतं. बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटू शकतं, की तुमची तयारी योग्य चालू आहे, पण ती योग्य चालूही नसेल कदाचित. म्हणून मग थोडंसं काय करा, इथं पॉज घ्या, स्वतःला निरखा आणि तिथनं स्टडी सुरू करा. आता या व्हिडिओ शेवटपर्यंत होईपर्यंत खूप साऱ्या गोष्टी असतील. त्यामधली एक जरी गोष्ट तुम्हाला क्लिक झाली, तरी आपल्याला ह्या 25 दिवसाचं काम जे आहे ते कमी करता येईल. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघणं खूप गरजेचं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघताना आपण स्टेप वाईज जाऊ. पहिले खूप प्रश्नांची उत्तरं बघून घेऊ, की 25 दिवस आपल्याला जे आहे, की 25 दिवसात प्रिपरेशन खरंच शक्य आहे का? तुमच्या मित्रांना विचारा. म्हणजेच काय, की खरं सांगायला गेलं तर 25 दिवसात सी-सॅटचा तरी स्टडी करणं अवघड आहे. अवघड म्हणजे अशक्यच आहे. मी तुम्हाला डिमोटिव्हेट करत नाहीये, कारण माझी कुठली इच्छा तुम्हाला डिमोटिव्हेट करण्याची नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण खूप लुक्रेटिव्ह गोष्टी म्हणजे चमकदार गोष्टींकडे जातो आणि मोटिव्हेशनची एक हवा आपल्यामध्ये भरली जाते. बाकी यूट्यूबर सारखं करायला मी इथे नाही आलेलो आहे. मी तुम्हाला कुठली हवा भरून वर सोडत नाहीये. त्यामध्ये मला एक सांगायचं आहे, की खरंच 25 दिवसात सी-सॅटचा स्टडी होऊ शकत नाही. जवळपास मॅथ म्हणजेच की ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग याचे मिळून तुम्हाला जवळपास 60 चॅप्टर बनतील आणि हे 60 चॅप्टर तुम्ही 25 दिवसात शिकणं अशक्य आहे. आणि ते शिकणं आणि त्यावरती प्रॅक्टिस करणं हा एक वेगळा भाग राहिला. सी-सॅटसाठी म्हणजे हे काही मराठी नाहीये, हे काही इंग्लिश नाहीये किंवा की मानसशास्त्र नाहीये, की ज्याचं बुक उचललंय, तुम्ही रीड केलंय आणि रीड केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलंय, की तुम्ही जे काही वाचलंय ते तुम्हाला म्हणजे समजलंय आणि तुम्ही त्याची उत्तर दिली. तर असं नाहीये. सी-सॅटला तुम्हाला पहिले शिकावं लागतं, त्यावरती प्रॅक्टिस करावी लागते आणि मग कमांड घ्यावी लागते. तर त्यासाठी म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, की हे अशक्य आहे. तुम्हाला वाटत असेल, की आता मी ह्या यूट्यूबर, ह्या सरांवरती, या भैय्यावरती का विश्वास ठेवावा? बरोबर? काहीच चुकीचं नाहीये. प्रत्येकाच्या जवळ एक असा कोणीतरी मित्र असेल, जो कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असेल. त्यासोबत त्यांनी खूप दिवस झाले तो कॉम्पिटिटिव्हची एक्झामची तयारी केलेली असेल, त्याचं सी-सॅट चांगलं असेल, तर त्याला नक्की एक फोन करून विचारा, की मी 25 दिवसात सी-सॅट शिकायचं म्हणतोय. माझी एक्झाम 25 दिवसानंतर आहे. खरंच सी-सॅट शिकलं जाणार का? तर तुम्हाला लक्षात येईल, तो तुम्हाला एकच उत्तर देईल, की हे अशक्य आहे भाऊ. भाऊ हे अशक्य आहे. खरंच हे समजून घ्या, की हे अशक्य आहे. ठीक आहे. मग याला उपाय काय? मग आता हे ऐकण्यासाठी तुम्ही इथं आलेले नाहीये. 25 दिवसात आपलं प्रिपरेशन होणं तर शक्य नाहीये. पण त्यासाठी आपण एक हे करू. त्यासाठी काय प्लॅन आहे ते मी शेवटी सांगतोच. त्यानंतर आहे YouTube. YouTubeच्या भरोश्यावर किती बघा. बरेचसे तुम्हाला YouTubeवरती व्हिडिओ दिसतील. आता YouTubeवरती व्हिडिओ जे असतील, हा काळ आता त्याचा नाहीये, की तुम्ही YouTubeवर व्हिडिओ बघणार, त्यामधनं काहीतरी शिकणार आणि नंतर त्याची प्रॅक्टिस करणार आणि मग पुढे एक्झामला जाणार. तर YouTubeच्या भरोश्यावर बसून तुमचं तर काही होणार नाहीये. कारण YouTubeवरती तुम्ही जर बघितलं तर खूप सारे व्हिडिओ आहेत. ठीक आहे. आणि खूप सारे व्हिडिओ नुसतं तुम्हाला एक चॅप्टर बघायचं असेल, ते चालण्यामध्ये तुम्हाला कुठला व्हिडिओ चांगला आहे हे बघण्यामध्ये तुमचं जवळपास 1 ते दीड तास जाणार. त्यामध्ये मग तुम्ही 2-3 तास त्या YouTubeच्या चॅनलला देणार, त्या व्हिडिओला देणार आणि ह्यामध्ये तुमचा अख्खा दिवस निघून जाणार आणि तुम्हाला वाटेल, की मी खूप स्टडी केली, पण ती सगळी स्टडी फक्त तुम्ही बघितली आहे, स्वतःहून स्वतः एक्सपिरियन्स काहीच नाही केलेला आहे. म्हणून YouTube तर सफिशियंट नाहीच आहे सध्यासाठी, एवढं लक्षात घ्या.
युट्यूबमध्ये तुम्हाला हार्डली एक मेंटर कोणतरी फॉलो करा, कुठलाही एक टीचर तुम्ही पकडा, त्या टीचरच्या पद्धती काय आहेत ते फॉलो करा, मेथड फॉलो करा आणि ते पण ठराविक कुठे कुठे करायचे आहेत ते मी तुम्हाला पुढे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं सांगणार आहे. तर च्या भरोशावर बसायचं आहे का? नाही, युट्यूबच्या भरोशावर बसू नका. त्यानंतर थर्ड, मॉक टेस्ट गरजेची आहे का? आणि 50-30-20 हा फॉर्म्युला काय आहे? मॉक टेस्ट खरंच खूप गरजेची आहे. जसं आपण सगळे शिक्षक आपल्याला माहिती आहे की 10च्या मुलांना आपण 10च्याच नाही बाकीच्या मुलांना आपण विकली टेस्ट घेतो. आपण त्यानंतर त्यांची जी मंथली टेस्ट असते ती घेतो. 10वीच्या मुलांचा आपण सराव परीक्षा घेतो. ठीक आहे, प्रॅक्टिस पेपर. हे कशासाठी करतो एवढं? हे सराव परीक्षा घेण्याचा हेतूच असतो की आपण एक्झामशी फॅमिलियर व्हावं. एक्झामशी फॅमिलियर जर झालं तर त्याच्याबद्दलची जी भीती असेल ती निघून जाईल आणि आपला कॉन्फिडन्स जो असेल तो तिथे कामा पडणार. तर त्यासाठी टेस्ट 100% लावायचे. कोणाची टेस्ट घ्यायची मी कोणाला तुम्हाला सजेस्ट करणार नाही. कारण YouTube आपल्या Googleवरती किंवा कुठे तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळतील. मी कोणाचीही सजेस्ट करणं म्हणजे परत तोच भाग येईल की मी कोणाला तरी सपोर्ट करतोय, मी कोणाला तरी मला काहीतरी कमिशन मिळते हे वगैरे मला ते नकोय. म्हणून मी कुठलीही विकली तुम्हाला टेस्ट सजेस्ट करत नाही. टेस्ट नक्की घ्या, एवढं मी नक्की सांगतो. पण कोणाची घ्यायची हे तुम्ही तुमचं शोधा. आता हे तुम्ही तुमचं शोधण्यामध्ये काय करणार आहे? तर तुम्ही त्यांच्या फ्री टेस्ट असतात. प्रत्येक चॅनल हे त्याच्या फ्री टेस्ट देतात. त्या फ्री टेस्ट मस्ट देऊन बघा. मस्त नाही मस्ट. म्हणजेच की कंपल्सरी देऊन बघा. कारण ते दिल्यानंतरच कळणार आहे की त्या टेस्टची लायकी काय आहे, त्या टेस्टची क्वालिटी काय आहे, त्या टेस्टची लेव्हल काय आहे. हे लेव्हल समजण्यासाठी तुम्हाला त्याची एक फ्री टेस्ट द्यावीच लागेल आणि ते अवेलेबल करून देतात. डोंट वरी. त्यांच्या असतात त्या तुम्ही द्या आणि त्या जर दिल्या तरच तुम्हाला काय होऊ शकतो, त्याचा फायदा होऊ शकतो. मग आता पण ती एक्झॅक्ट लेव्हल आहे की नाही किंवा कधी-कधी काय होतं कुठल्या टेस्ट खूपच अवघड असतील, खूपच हे पण असतील, सोप्या पण असतील. तर हे असं करून चालणार नाही. तुम्हाला ते समजून घ्या. आता मला सांगा, तुम्हाला जर एखाद्या स्टुडंटसाठी पेपर काढायचा असेल, तर तो पेपर काढताना तुम्ही काय करता? आपण पेपर काढताना त्याला 3 पार्टमध्ये कॅटेगराईज करतो. तो फॉर्म्युलाच आहे 50-30-20 चा. 50-30-20 काय आहे? तर आपण काय करतोय की सोपे प्रश्न 50 टाकतो, मॉडरेट प्रश्न 30 टाकतो आणि हार्ड प्रश्न 20 टाकतो. तर मग ह्याच्यामध्ये काय होतं की 50 सोपे असतात, 30 मॉडरेट असतात, 20 हार्ड असतात. मग हाच जो पॅटर्न आहे आपल्याला आपल्या पण परीक्षेत दिसायला मिळणार आहे की काही क्वेश्चन जे असतील ते खूपच सोपे असतील, काही मीडियम असतील आणि काही हार्ड असतील. तर आपला फोकस कशावरती असला पाहिजे? आपला फोकस असला पाहिजे या 50 आणि 30 वरती. त्या 50 आणि 30 वरती जरी असलं तरी आपल्यासाठी सध्या हे खूप भरपूर झालेलं आहे. कारण सीसॅटसाठी एवढे पण आपण कव्हर केले म्हणजे भरपूर झाले. मग आपल्याला तेच लेसन किंवा तेच चॅप्टर करायचे आहेत जे या 50 आणि 30 मध्ये येतात. मग ते कोणते असतील? तर या व्हिडिओच्या शेवटी मी पूर्ण त्यांची लिस्ट दिलेली आहे. ती लिस्ट तुम्हाला तुमच्या पेन पेपरवर जी काही असतील तिथे लिहून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा पुढचा प्लॅन काय असला पाहिजे? तर तुमचा पुढचा प्लॅन सिंपल आहे. तर बघा आता YouTubeच्या भरोश्यावर जास्त बघायचं नाही. दुसरं तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचे आहेत कंपल्सरी. जे सोपे चॅप्टर आहेत, सोपे लेसन आहेत, जी लिस्ट मी शेवटी देणार आहे, त्यामधले तुम्हाला ते प्रॅक्टिस करायला घ्यायचे. एका मेंटरला फॉलो करायचं आहे, त्याची मेथड फॉलो करायची आहे, तो कसा शिकवतो ते बघायचं आहे आणि त्यानुसारच प्रॅक्टिस करायची आहे. जास्त लोकांना फॉलो केलं, जास्त लोकांची मेथड बघितली, तर तुम्ही स्वतः कन्फ्यूज होऊन जाणार. हे आपला प्लॅन असेल. या प्लॅनमध्ये एक गोष्ट मस्ट करायची आहे, की जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. द मोर यू प्रॅक्टिस, द मोर यू बिकम अ कॉन्फिडंट. की जेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त होईल, तेवढे तुम्ही काय होणार आहात? कॉन्फिडंट होणार आहात. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आता हे आले, सगळी लिस्ट दिलेली आहे. हे लिस्ट हवं तर मी आपल्या टेलिग्रामवर पण PDF मध्ये देणार आहे. आपलं टेलिग्राम चॅनल खाली दिलेलं आहे. तिथे तुम्हाला काय मिळणार आहे? तर तिथे हे जे रेड कलर आहेत हे अवघड टॉपिक आहे. मी सांगतो नंतर एक्सप्लेन करू. आणि ब्लू जे आहेत ते सोपे टॉपिक आहेत सीसॅटचे, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचे. या सगळ्या सिलेबसची जी असेल ह्या लेसनची PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळणार आहे पहिला. दुसरं जे ब्लू कलरचे आहेत त्याचे प्रश्न तुम्हाला तिथं मिळणार आहे. आता जर प्रश्न तुम्हाला जर तिथं मिळत असतील तर प्रश्न जर मिळाले तर तुम्ही तिथं प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी सारखं कुठं जाऊन जे आहे ते काय म्हणता येईल, सारखं कुठे वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन ते प्रश्न शोधावे लागणार नाही. आणि जर प्रश्न शोधावे लागले नाही तर तुमचा टाइम काय होणार, तिथं सेव्ह होणार. म्हणजे एक वन स्टॉप सोल्युशन जर असेल तर टेलिग्राम आपलं चॅनल आहे, तिथं जा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याने तुमचं जे होईल स्पीड चांगली होईल, ॲक्युरसी पण चांगली होणार. ठीक आहे. आता हे लेसन बघून घ्या. हे लेसन मी वाचत नाही, फक्त मी तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगतो. डाटा सफिशियन्सी जे आहे याच्या मागे तुम्ही लागू नका, खूप अवघड टॉपिक असतो. डाटा सफिशियन्सी 2 वेळेस झालं. सेटिंग अरेंजमेंट आणि पझल हे पण खूप अवघड आहे.
हे अवघड का आहेत? कारण याला प्रॅक्टिस जास्त लागते आणि याचा डिसएडव्हान्टेज हा आहे, की याला येतात 5 प्रश्न. जर 5चे 5 प्रश्न चुकले तर तुमचे 1.25 मायनसमध्ये जातात आणि ते प्रश्न सॉल्व्ह करायला 5 ते 10 मिनिटं लागतात. ते टाईम पण निघून जातो आणि त्यामुळे तुम्ही एवढे डिमोटिव्हेट होता, की पुढचे येणारे प्रश्न पण तुम्हाला जमत नाही. म्हणून एवढं लक्षात घ्या. पझल आणि सिटिंग अरेंजमेंट याच्यापासून लांब राहा सध्या तरी. हां, ज्यांना थोडंफार जमतंय त्यांनी नक्कीच प्रॅक्टिस करा. पण जो आता विचार करतोय, की मला नवीन पझल आणि सिटिंग अरेंजमेंट आतापासून शिकायचे, त्यांनी खरंच हा पार्ट जो आहे तो बाजूला ठेवा. का? मानलं पेपरमध्ये याचं वेटेज जास्त आहे. हे सगळे 20% वाले वेटेज जास्त आहे. पण वेटेज जास्त आहे तर याचा अर्थ हा नाही, की आपण याच्या मागे लागून आपल्याला जे मार्क मिळू शकतात ते पण आपण सोडून दिले. ठीक आहे? तर हे लक्षात ठेवा, की आपल्याला हे जे रेड कलरमध्ये आहेत त्याला हात लावायचा नाहीये. ते झाले ते होते रिझनिंगचे. आता हे आहेत आपल्या ॲप्टिट्यूडचे. ॲप्टिट्यूडमध्ये तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट खूप कॅल्क्युलेशन करावं लागतं. सोपं आहे, पण कॅल्क्युलेशन खूप आहे. मेन्सुरेशन जर तुमचं या अगोदर इंजिनिअरिंग वगैरे झालेलं असेल, मॅथमध्ये तुम्ही चांगले असाल, तर मेन्सुरेशन तुमच्यासाठी एक सोपा भाग असू शकतो. पण जे लोकं नवीन असतील त्यांच्यासाठी हा मेन्सुरेशन अवघड जाईल. परम्युटेशन कॉम्बिनेशन हा पण तसेच आहेत. परम्युटेशन कॉम्बिनेशन हा पण पार्ट खूप अवघड आहे. याच्या पण तुम्ही काय म्हणू शकता त्या पार्टकडे जाऊ नका. तो तुम्हाला काय करू शकतो, फसवू शकतो. जे राहिलेले आहेत सिम्प्लिफिकेशनवर थोडा जास्त भर द्या. कारण 2 ते 3 प्रश्न तुम्हाला तिथे भेटू शकतील. आणि त्यानंतर राहिलेले प्रॉफिट लॉस, सिंपल इंटरेस्ट, टाईम अँड डिस्टन्स, डाटा इंटरप्रिटेशन, सिक्वेन्स अँड सीरीज याच्यावरती 2 ते 3 प्रश्न असू शकतात. इथे 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर रेशो अँड प्रॉपोर्शन, पर्सेंटेज आणि नंबर सिस्टम 2 ते 3. म्हणजे हे नंबर सिस्टम काही वेगळं नाही. याच्यावरतीच नंबर सीरीज म्हणू शकतो आपण. तर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न इथे मिळतील. 2 ते 3 प्रश्न बाकी 1-2, 1-2 असेच प्रश्न येतात. जास्त प्रश्न याच्यावरती येत नाही. कारण आपल्याला माहीत आहे की 30 मार्काचा बहुतेक ॲप्टिट्यूड दिलेला आहे. 30 मध्ये 35-40 पर्यंत ते जाऊ शकतं आणि 25 पर्यंत पण येऊ शकतं. असं फिक्स 30चं येणार याच्यात काही कशातला काही भाग नाहीये. तर हे प्रिपरेशन करताना आतापर्यंत जे सांगितलेलं आहे ते सगळं लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं आहे? कारण 25च दिवस आहे. 25 दिवसामध्ये जर तुम्ही काही नवीन एक्सपेरिमेंट करायला गेले, तर त्यामध्ये तुमचा काय होऊ शकतो? लॉस होऊ शकतो. आता अशी मध्ये-मध्ये आपले जे आता इथं जे ब्लू कलरमध्ये जे टॉपिक आपण घेतलेले आहे, त्या ब्लू कलरच्या टॉपिकवरती एक 15-15, 20-20, 15 मिनिटाचा हार्डली किंवा 20 मिनिटाचा हार्डली आपण व्हिडिओ येणार आहेत आपले. ते व्हिडिओ तुम्हाला जर तुम्हाला काहीतरी बघायचं असेल तर ते बघा. मी असं म्हणत नाही की ते बघाच. तुम्हाला जर जमत नसेल तर बघा. उगाच तुमचे 15 ते 20 मिनिटं वेस्ट करू नका. माझ्या किंवा कुठल्याच चॅनलवरती. आणि जर तुम्ही कोणाला फॉलो करत असेल, त्यांची मेथड असेल तर तीच मेथड फॉलो करा. वेळेवर आता मेथड चेंज करू नका. माझी मेथड असेल ते फक्त तुम्ही बघायचं असेल बघू शकता. पण परत माझं तेच सांगणार आहे, तुमचा टाईम वेस्ट न करता ते करा. त्यासाठी जे तुमचे हे असतील काय म्हणू शकतो, की त्यासाठी जे क्वेश्चन लागतील ते क्वेश्चन तुम्हाला कुठे मिळणार आहे खाली Telegram किंवा WhatsApp चॅनल आहे आपलं त्याच्यावर मिळतील. आणि त्या चॅनलला जॉइन झाल्या तुम्हाला ते सरावासाठी, प्रॅक्टिससाठी क्वेश्चन असतील ते तुम्ही सॉल्व्ह करा. कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आपल्याला माहिती आहे. तर ते आपल्याला करायचं आहे. एवढं बोलून एवढं बोलून म्हणजे की हे एवढं सांगायचं होतं. त्यासाठी हा विशेष व्हिडिओ केलेला आहे. तुमच्यासारखे खूप सारे लोकं कन्फ्यूज आहेत. त्या कन्फ्यूज लोकांना हा मेसेज पाठवा. मेसेज शेअर करा. जेणेकरून त्यांना कळेल की नेमकं त्यांना काय करायचं आहे. गाईडन्स देणारा मी काही महान नाही आहे. पण माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या जर्नीमध्ये मी हे शिकलेलो आहे, की जशी एक्झाम जवळ येते, तसा माणूस जास्त टेन्शन घेतो आणि जास्त उलट अभ्यास कमी होतो. एक्झाम जवळ आली की अभ्यास कमी होतो. कारण हे करू, ते करू, काय करू असं होत नाही. तर याच्यासाठी आत्ता ह्या 25 दिवसात आपला काय करणं प्लॅन असणं एक खूप गरजेचं आहे. तो प्लॅन तुम्ही नक्की बनवा. प्रत्येकाने आपापल्या एंडनुसार तो बनवा. प्रत्येकाच्या कॅपेबिलिटीज वेगळी आहे. प्रत्येकाला मिळणारा टाईम वेगळा आहे. प्रत्येकाची कुवत वेगळी आहे. तर त्यांनी त्याच्यानुसार त्याचा एक स्वतःचा प्लॅन बनवा. आणि खाली आपले Telegram, YouTube चॅनल आहे. त्याला सबस्क्राईब करा. आणि एक धन्यवाद म्हणतो. हा व्हिडिओ आतापर्यंत बघितला त्याच्यासाठी तर नक्की धन्यवाद झाला पाहिजे. पण त्यासोबतच एक आणखीन महत्त्वाचं आहे, की तुम्ही ज्या मागच्या हार्डली आपल्या चॅनलला 20 ते 28 दिवस झाले असतील सुरू, 1 महिना म्हणू शकतो. एका महिन्यामध्ये तुम्ही खरंच खूप प्रेम दिलेलं आहे. आपले 2 व्हिडिओ हे 5 ते 7 हजारापर्यंत पोहोचलेले आहे. हे तुमच्या प्रेमापोटीच शक्य आहे. कारण जर तुम्ही नसता तर कदाचित हे पण झालं नसतं. तर त्यासाठी परत एक वेळा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नवीन जी सीरीज होणार आहे सुरू त्यामध्ये तुमचे टॉपिक बघा. त्या टॉपिकवरती तुम्हाला येत नसेल तर तिथनं बघून तुम्ही सराव करू शकता.